अजित पवार यांची राष्ट्रवादी लोकसभेच्या 9 जागांसाठी आग्रही असल्याचं कळत आहे। दादांची राष्ट्रवादी लोकसभेच्या 9 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 9 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे। शिरूर, बारामती आणि साताऱ्याच्या व्यतिरिक्त आणखी 6 जागांची मागणी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाचा खल सुरू आहे आणि यात अजित पवारांची राष्ट्रवादी ही 9 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त जागा देण्याची दादा गटाकडनं मागणी करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार बाबळे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, आपण जर बघितलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्याला एकूण 9 जागांसाठी आग्रही पाहायला मिळते। सध्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या 4 जागा आणि याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या जागा आहेत ज्यांसाठी प्रामुख्याने अजित पवार गटाचा आग्रह सध्या दिसतोय? ओमकार, गुरु, लोकसभेची आचारसंहिता कोणत्या क्षणी लागू शकते, त्यामुळे सगळ्या पक्षांची सध्या खलबतं सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी आघाड्या आणि युत्या होत आहेत त्या ठिकाणी जे कॉमन मिनिमम प्रोग्राम आहेत ते अंतिम टप्प्यात येऊन पटकन जागा वाटप फायनल होऊन जाऊ दे, जेणेकरून उमेदवारांना सगळ्या इलेक्शनच्या प्रचारासाठी वेळ मिळेल, असं सगळीकडे एक या सगळ्यावरती चर्चा सुरू आहे। यातली महत्त्वाची बातमी आहे, कारण अजित पवारांना 4 ते 5च जागा लोकसभेच्या दिल्या जाणार आणि मग येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीत त्या जागा ज्या विधानसभेच्या असतील त्या निगोशिएट केल्या जाणार, त्याची बरोबरी केली जाणार, असं जे काय चाललंय। तर यातली संदर्भातली बातमी आहे, कारण किमान 9 जागा मिळाव्यात असं अजित पवारांची मागणी आहे। 4 ते 5 जागा मिळणार असतील तर अगदी कमी जागांवरती बोलवण होते, कारण ज्यावेळी पक्ष हा सगळा एकसंध होता, शरद पवार ज्यावेळी सगळे सोबत होते त्यावेळी जवळपास 19 जागा राष्ट्रवादी लढलं होतं राज्यभरातून, त्यामुळे किमान 9 ते 11 जागा मिळाव्यात आणि त्यानंतर हे सगळे लोकसभेचं इलेक्शन पुढे जावं असं त्यांची मागणी आहे। आताच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कायम जोर राहिलेला आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त मताधिक्य मिळालंय, स्वतःचा एक ट्रेडिशनल वोटर राष्ट्रवादीचा जेव्हापासून 1999 पासून पक्ष स्थापन झाला तेव्हापासूनचा, या ठिकाणीच्या जागांवरती अजित पवारांचं मागणी सगळ्यात जास्त आहे। कारण शिरूर, बारामती आणि सातारा या 3 जागा तर मागच्या वेळेसच त्यांच्या निवडून आल्या, अर्थात हे तिन्ही खासदार सध्या शरद पवारांसोबत आहेत, पण या ठिकाणी स्वतःची वोटिंग बँक आहे, हक्काचा मतदार आहे आणि त्यामुळे याच जागांच्या आजूबाजूच्या म्हणजे माढ्यासारखी जागा असेल किंवा मावळ सारखी जागा असेल, मावळला मागच्या वेळी पवारांचा पराभव झाला होता, पण यंदा वातावरण चांगलं आहे असं अजित पवारांचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढवून मिळाव्यात आणि बाकीच्या ठिकाणी जागा कॉम्प्रोमाइज करायला तयारी आहे, पण साधारण 9 ते 11 जागांमधल्या किमान 6 जागा जर पश्चिम महाराष्ट्रात मिळणार असतील तर त्या जागांबद्दल या गटाला शाश्वती राहते। त्यामुळे 9 ते 11 जागा बाकीच्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात निगोशिएट करता येतील, पण आत्ताच्या घडल्या ज्या 3 जागा आहेत त्या 3 जागा आणखी त्याच्यावरती आणखी 3 जागा वाढाव्यात आणि किमान 6 जागा पश्चिम महाराष्ट्रात मिळाव्यात अशी अजित पवार गटाकडून आत्ता मागणी। ओमकार, महायुतीमधल्या जागा वाटपाचा खल अजून व्हायचा आहे, अजून यावरती चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाने सुद्धा वाढीव जागांची मागणी केलेली होती, त्यात आता अजित पवारांची मागणी समोर येते। यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये जागा वाटपावरनं तिढा निर्माण होताना पाहायला मिळतोय। ओमकार, महायुतीत तिढा याच्या आधी सुद्धा होता जागा वाटपाचा, पण गणित असं आहे की महायुतीच्या बाबतीत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्यात मोठा भाऊ आहे, त्यामुळे सूत्र दिल्लीवरून हलतात आणि समीकरणं सगळी दिल्लीवरून ठरतात। त्यामुळे अर्थात अजित पवार असतील किंवा दुसरीकडे एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदेसोबत 13 एकूण खासदार आहेत, त्यांचं म्हणणं की किमान 13 जागा ज्या स्टँडिंग आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्या तरी आम्हाला मिळाव्यात, तर त्या त्यांना साधारण 8 ते 9 जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा वेळी शिंदे किंवा अजितदादा हे स्वतः दिल्लीत जातील, अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथे उपस्थित असतील आणि अर्थात या सगळ्या अंतिम रूप आणि हे जे तिढा सगळा आहे हा दिल्लीत सोडवण्यावरती भर दिला जाईल।